तर प्राकृतिक भूगोलामध्ये आज आपण पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती पाहणार आहोत. तर प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये आपण पृथ्वीविषयी माहिती पाहतो. पृथ्वीविषयी अभ्यास करत असताना पृथ्वीवरील मृदावरण, वातावरण, जलावरण या आवरणांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. तर या आवरणांचा अभ्यास करताना, उदाहरणार्थ वातावरणाचा अभ्यास करताना आपणाला खगोलशास्त्राच्या मदतीने पृथ्वीभोवती असणारं जे काही वातावरण आहे त्याचा सखोल अभ्यास करता येतो. तो अभ्यास करण्यासाठी विविध प्रकारचं जे तंत्रज्ञान आहे, अलीकडच्या काळात मानवाने शोधलेलं जे काही तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण वातावरण किंवा आपल्याला दिसणारी जी काही स्पेस आहे, अंतराळ, या अंतराळाविषयी माहिती ही मिळू शकते. प्राचीन काळी केवळ निरीक्षणातून आणि गणिताच्या साहाय्याने अंतराळात असणारे विविध राशी, नक्षत्र, त्यामध्ये असणारे तारे याविषयी बरीचशी माहिती, त्याच्या गती, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, त्याचा कालावधी, अशी अचूक अशा प्रकारची माहिती प्राचीन काळामध्ये विविध ऋषीमुनींनी आणि त्यानंतरच्या काळामध्ये तज्ज्ञांनी मिळवलेली आपणाला दिसून येते. अलीकडच्या काळामध्ये वातावरणाच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी विविध प्रकारची उपकरणं ही वापरली जातात आणि विविध उपकरणाच्या मदतीने आपण वातावरणविषयक माहिती ही गोळा करत असतो. तसंच अंतराळाविषयी जी काही माहिती आहे, ही माहिती मिळवण्यासाठी अलीकडं अनेक उपग्रह सोडण्यात आलेले आहेत आणि हे जे काही उपग्रह आहेत, हे पृथ्वीची माहिती आपणाला, पृथ्वीची छायाचित्र पाठवत असतात. वातावरणात होणारे जे काही बदल असतात, या बदलाविषयी माहिती पाठवत असतात. विश्वाविषयी माहिती मिळवण्यासाठी हबल नावाचा जो टेलिस्कोप आहे, हा अवकाशात सोडण्यात आलेला आहे आणि हा अवकाशातील टेलिस्कोपचं नियंत्रण हे पृथ्वीवरून करण्यात येतं आणि त्या टेलिस्कोपने पाठवलेली जी काही माहिती आहे, ती माहिती पृथ्वीवर गोळा करून या अंतराळाचा नकाशा तयार करण्याचं कार्य हे सुद्धा तज्ज्ञांनी केलेलं आहे. GMRT सारखी जी काही वेव्ज आहेत, GMRTच्या टेलिस्कोप आहेत, त्या विविध ठिकाणी उभारून त्यातून मिळणारी जी काही माहिती आहे, त्या आधारे विश्वाची माहिती हा अलीकडच्या काळात आपण मिळवत आहोत. म्हणजे आपणाला अंतराळातील माहिती मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या साधनांचा वापर हा करता येतो आणि त्याच्या साहाय्याने जी काही माहिती मिळते, त्या माहितीचं विश्लेषण करून आपण विविध जे काही तारे आहेत, म्हणजे आपली जी काही ग्रहमाला आहे, आपली आकाशगंगा आहे, आपल्या आकाशगंगेमधील विविध प्रकारचे जे काही तारे आपण पाहतो, त्याचं अंतर, त्याच्याविषयी माहिती ही आपण मिळवत असतो. तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे, ही माहिती आपणाला पृथ्वी अंतरंगाच्या संदर्भात मिळवण्याच्या दृष्टिकोनातून खूप मर्यादा येतात. कारण
ती माहिती आपणाला प्रत्यक्ष मिळवता येत नाही. प्रत्यक्ष माहिती मिळवण्यासाठी मानवाने जे काही प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नामध्ये एक प्रयत्न असा आहे की रशियातील तज्ज्ञांनी एक छिद्र जे आहेत म्हणजे बोर, एक छिद्र पाडून या ठिकाणी तो प्रयत्न केला. तर ते जे काही छिद्र आहे ते 12 किलोमीटर खोलीपर्यंत करण्यात तंत्रज्ञानाला यश आलेलं आहे. 12 किलोमीटर खोलीपर्यंतची जी काही माहिती आहे ही माहिती आपणाला त्या बोरच्या माध्यमातून मिळालेली आहे. दररोज आपल्या जे काही पृथ्वीवर ज्या काही हालचाली होतात, जे काही मानवी क्रिया असतात, त्यामध्ये मग रस्त्याचं बांधकाम असेल, पाण्याचा शोध घेण्यासाठी आपण विहिरी खणतो, त्या विहिरीतून आपणाला अंतरंगातील खडकाविषयी माहिती मिळते, त्याच्या कठीणतेविषयी माहिती मिळते. त्याहीपेक्षा जास्त खोली पाण्याच्या शोधासाठी बोरच्या माध्यमातून म्हणजे विंधन विहीर जी असते ती विंधन विहीर किंवा बोरवेल हा 200 फूट 300 फुटापर्यंत 700 फुटापर्यंत करण्यात आलेला आहे. म्हणजे पाण्याच्या शोधासाठी 700 फुटापर्यंत मानवाने बोर घेतलेले आहेत. तशा प्रकारच्या रिग्ज या उपलब्ध आहे. मग त्या बोर होत असताना त्यातून बाहेर पडणारे जे काही पदार्थ आहेत, जे काही खडकाचे तुकडे आहेत, त्याविषयी आपणाला अंतरंगाची माहिती मिळते. त्या व्यतिरिक्त तेलविहिरी ज्या असतात ह्या जास्त खोल असतात. त्या 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर इतक्या खोलीपर्यंत तेलविहिरीसाठी खाणकाम करण्यात येतं आणि त्या तेलविहिरीच्या खाणकामातून आपणाला अंतरंगासंदर्भात माहिती मिळते. तर आत्ताच म्हणजे 12 किलोमीटर खोलीपर्यंत एक अभ्यासासाठी छिद्र घेण्यात आलं. त्यापेक्षा खोल आपणाला पृथ्वी अंतरंगाविषयी माहिती ही मिळवता येत नाही. आणि मग ती माहिती मिळवण्यासाठी आपणाला विविध अप्रत्यक्ष जे काही साधनं आहेत त्याच्या निरीक्षणातून आपणाला अंतरंगाविषयी माहिती ही मिळवावी लागते. आणि अंतरंगाची माहिती मिळवताना खालील जे काही घटक आहेत त्या घटकाच्या अनुषंगाने ती माहिती मिळवल्या जाते. तर त्यामध्ये पहिला घटक जो आहे तो तापमान आहे. तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये कशा प्रकारचं तापमान आहे त्याचं मोजमाप करण्यात येतं. तर सरासरी म्हणजे 32 मीटर खोलीपर्यंत म्हणजे पृथ्वी अंतरंगामध्ये जसजसं आपण खोलवर जाऊ तसतसं तापमान हे वाढत जातं. का वाढत जातं? तर पृथ्वीची जी काही निर्मिती आहे ही पृथ्वीची निर्मिती ही सूर्यापासून झालेली आहे असं लाप्लासच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. तर पृथ्वी सूर्यापासून वेगळी झाली आणि वेगळा झालेला जो काही उष्ण असा तप्त वायुगोल जो होता तो अवकाशामध्ये फिरत असताना काळाच्या ओघामध्ये हळूहळू तो थंड होत गेला. म्हणजे तप्त अशा प्रकारचा जो काही वायुगोल होता हा द्रवरूप अवस्थेमध्ये परावर्तित झाला आणि कालांतराने हळूहळू तो घनरूप स्थितीमध्ये आला. तर उष्ण वायुरूप अवस्था त्याचं तप्त अशा प्रकारची द्रवरूप अवस्था आणि द्रवरूप अवस्थेतून त्याचं रूपांतरण जे आहे हे घनरूप अवस्थेत झालं. तर बाह्य जो काही भाग आहे हा बाह्य भाग सातत्याने वातावरणाच्या संपर्कात येत असल्यामुळं तो घनरूप झाला. आणि अंतर्गत जो काही भाग आहे हा अंतर्गत भाग अद्यापही तप्त अशा प्रकारचा असावा आणि काही अंशी द्रवरूप स्थितीमध्ये असावा अशा प्रकारचा शास्त्रज्ञांचा कयास आहे किंवा असं त्यांचं मत आहे. त्यामुळं पृथ्वीचा बाह्य जो काही भाग आहे जसं बाह्य भागापासून आपण अंतर्भागामध्ये जातो त्या अंतर्भागामध्ये
तापमानामध्ये ही वाढ होत जाते आणि तापमानामध्ये जी काही वाढ होते तर त्या 32 मीटर खोलीला सर्वसाधारणपणे 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढतं. त्या तापमान वाढीच्या दरानुसार 48 खोली म्हणजे किलोमीटर खोलीवर असणारं जे काही तापमान आहे हे 1100 डिग्री सेल्सिअस असावं. 700 किलोमीटर खोलीवर असणारं तापमान हे 1900 डिग्री सेल्सिअस असावं. 2900 किलोमीटर खोलीवर असणारं तापमान हे 3700 सेंटीग्रेड असावं आणि 5000 किलोमीटर खोलीवर पृथ्वीचं जे काही तापमान आहे हे अंतर्भागाचं तापमान 5000 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त असावं. अशा प्रकारचं अनुमान हे भूगोलतज्ञाचं किंवा तज्ज्ञांचं आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंतर्भागापर्यंत तापमानामध्ये वाढ होत जाते. दुसरा जो काही भाग आहे तो घनतेच्या संदर्भात आहे. म्हणजे पृथ्वी ही भूपृष्ठावर आपणाला घन स्वरूपात दिसते. पृथ्वीमध्ये असणारे जे काही विविध प्रकारचे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ त्याची जी काही घनता आहे या घनतेचं मापन करण्यात येतं आणि विविध प्रकारच्या अवस्थेतून त्याचं परिवर्तन झालेलं असल्यामुळं म्हणजे तप्त अशा वायुरूप अवस्थेतून वायुरूप अवस्थेतून द्रवरूप अवस्था, द्रवरूप अवस्थेतून घनरूप अवस्था या अवस्था परिवर्तनामध्ये हलक्या स्वरूपाची जी काही अंतर्भागातील जी काही मूलद्रव्य आहेत ही मूलद्रव्य पृष्ठभागाकडे जमा झाली असावी आणि त्यामुळं पृथ्वीची जी काही घनता आहे पृष्ठभागाजवळ ही घनता 2.7 ते 2.9 इतकी आहे. आणि जसजसं पृथ्वी अंतर्भागामध्ये आपण जातो जसजशी खोली ही वाढत जाते तसतशी अंतर्भागामध्ये घनता ही वाढत जाते. पृथ्वीचा जो काही अंतर्गाभा आहे या अंतर्गाभ्यामध्ये असणारी घनता ही जवळजवळ 13.6 इतकी आहे आणि सरासरी जी काही घनता आहे ही 5.5 इतकी आहे. म्हणजे पृष्ठभागाच्या भागामध्ये पृष्ठभागालगत हलक्या स्वरूपाची मूलद्रव्य ही केंद्रित झालेली आहे आणि जसजशी अंतर्भागाकडे आपण जातो जसजशी खोली वाढत जाते तसतशी घनता ही वाढत जाते. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे दाबाच्या संदर्भात. म्हणजे पृथ्वी अंतर्गत भागामध्ये म्हणजे ही सर्व जे काही द्रव्य आहेत हे प्रचंड प्रमाणात म्हणजे त्यावर दाब आहे. कसला दाब आहे तर वातावरणाचा दाब आहे. पृष्ठभागाचा दाब त्यावर आहे. तर हा जो काही दाब आहे तो सर्वसाधारणपणे पृष्ठभागावर 14.7 LB पर स्क्वेअर इंच इतका आहे. तर या दराने पृथ्वी अंतर्भागापर्यंत जर आपण मोजमाप केलं तर पृथ्वीच्या केंद्रभागावर पडणारा जो काही दाब आहे हा जवळजवळ 3.5 दशलक्ष LBS पर स्क्वेअर इंच म्हणजे इतक्या अवकाशीय बलाचा जो काही दाब आहे हा अंतर्भागावर पडतो. म्हणजे पृष्ठभागापासून अंतर्भागापर्यंत दाब हा वाढत जातो. त्यानंतर चौथा जो काही घटक आहे या संदर्भात माहिती मिळवण्याचा तो आहे ज्वालामुखी. ज्वालामुखीचे होणारे उद्रेक. तर आपणाला कल्पना आहे की पृथ्वीवर म्हणजे अंतरंगामध्ये ज्या काही हालचाली होतात या हालचालीचा
जो काही परिणाम आहे हा परिणाम भूपृष्ठावर होतो. म्हणजे अंतरंगामध्ये काही बदल झाला, अंतरंगातील जे काही थर आहेत या थरामध्ये काही हालचाल झाली, काही अस्थिरता निर्माण झाली, तर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात असणारा जो काही दाब आहे यामुळं असमतोल निर्माण होतो. आंतरभागात मुरलेलं जे काही पाणी असेल त्या पाण्याची वाफ होते, जे काही खडक असतील ते खडक वितळतात आणि प्रचंड अशा प्रकारच्या दाबामुळं अंतरंगातून ज्या भागामध्ये भूकवच हे कमकुवत असेल त्या कमकुवत भूकवचातून अंतर्भागातील विविध प्रकारची जी काही द्रव्य आहेत या दाबामुळं एखादी कमकुवत भागातून ते बाहेर पडतात किंवा बाहेर येण्याचा प्रयत्न करतात आणि या प्रयत्नामध्ये म्हणजे भूकवचाला धक्के बसतात, भूपृष्ठाला हादरे बसतात आणि जास्त जर दाब वाढला तर त्या ठिकाणी एखादी नलिका तयार होते आणि त्या नलिकेतून ज्वालामुखीचा उद्रेक होतो. म्हणजे प्रचंड दाबामुळं अंतर्भागातील जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ प्रचंड वेगाने दाबाने स्फोट होऊन बाहेर पडतात. जास्त जर त्या दाबाची म्हणजे जास्त तीव्रता असेल तर जो काही स्फोट होतो आणि त्या स्फोटातून बाहेर पडणारे जे काही पदार्थ आहेत हे भूपृष्ठावर 3-4 किलोमीटरपर्यंत अवकाशामध्ये उडतात. तर बाहेर पडणारे जे काही पदार्थ आहेत यामध्ये तप्त अशा प्रकारचा लाव्हारस असतो, त्याचबरोबर पाण्याची वाफ असते, धूर असतो, धूळ असते. धूळ आणि पाण्याची वाफ किंवा अत्यंत उष्ण अशा प्रकारचा जी काही वाफ असते त्यापासून पायरोक्लास्ट तयार होतात की ज्याचं तापमान हे जवळजवळ 2 ते 3,000 डिग्री सेल्सिअस इतकं असतं आणि अत्यंत वेगाने ते आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा वातावरणामध्ये पसरतं. म्हणजे धूर बाहेर पडतो, धूळ बाहेर पडते, पाण्याची वाफ बाहेर पडते, चिखल पडतो बाहेर पडतो, मोठमोठे दगडगोटे स्फोटातून उडतात आणि लावारस जो आहे हा तप्त अशा प्रकारचा लावारस भूकवचावर वाहू लागतो. समुद्राच्या अंतर्गत जरी भाग असला त्या ठिकाणी पाणी जरी असलं तरी त्या ठिकाणी ज्वालामुखीचा जर उद्रेक झाला तर समुद्र तळावर सुद्धा हे पदार्थ ज्वालामुखीच्या उद्रेकातून अत्यंत वेगाने बाहेर पडत असतात. तर ज्वालामुखीचा जो काही उद्रेक आहे यातून बाहेर पडणारे जे काही पदार्थ आहेत या पदार्थाच्या अध्ययनातून आपणाला पृथ्वी अंतरंगाच्या संदर्भात त्याची माहिती होते. प्रत्यक्ष त्याचा जो काही पुरावा आहे म्हणजे तापमानाच्या संदर्भात असेल, अंतर्गत भागातील असणारे जे काही विविध प्रकारचे जे काही पदार्थ असतील त्या पदार्थाच्या अभ्यासातून आपणाला पृथ्वीच्या अंतरंगात कशा प्रकारची स्थिती आहे याची माहिती मिळते. 5वा जो काही घटक आहे तो म्हणजे शीघ्र अशा ज्या काही हालचाली आहेत त्या शीघ्र हालचालीमध्ये दुसरी जी काही हालचाल आहे ती म्हणजे भूकंप. पृथ्वी अंतर्गत भागामध्येच ज्यावेळेस अस्थिरता निर्माण होते, खडकामध्ये थरामध्ये अंतर्गत भागातील जे काही स्तर असतात त्या थरामध्ये असंतुलन निर्माण होतं. त्या असंतुलनातून भूकवचाला हादरे बसतात. भूकवच हे कंपायमान होतं, कंप पावतं की ज्याला भूकंप असं म्हणतात. तर भूपृष्ठावर म्हणजे पृथ्वी अंतर्गत भागामध्ये म्हणजे 100 किलोमीटर असेल, 150 किलोमीटर असेल, 200 किलोमीटर असेल किंवा 500 किलोमीटर असेल, कोणत्याही खोलीवर ज्या ठिकाणी ही हालचाल होते
त्याला भूकंप नाभी असं म्हणतात. त्या हालचालीच्या ठिकाणापासून वेगवेगळ्या दिशेने ज्या काही लहरी पसरतात त्या लहरींना भूकंप लहरी असं म्हणतात. भूकवचाचा जो अतिशय जवळचा भाग असतो की ज्या भागामध्ये या लहरी पोहोचतात त्या भागातील भूकवच कंपायमान होतं, हादरे बसतात. सर्वात प्रथम त्या जवळच्या भागामध्ये त्याची तीव्रता ही जास्त असते, त्याला भूकंपाचं केंद्र असं म्हणतात. तर भूकंपाच्या अंतर्गत भागातून बाहेर जाणाऱ्या ज्या काही लहरी असतात, म्हणजे जसं आपण पाण्यामध्ये एखादा दगड टाकतो आणि पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर जिथं ज्या ठिकाणी दगड पडतो त्या ठिकाणापासून सर्व दिशेला लहरी पसरतात, लाटा पसरतात, तरंग पसरतात. तशाच पद्धतीने पृथ्वी अंतर्गत भागामध्ये ज्या ठिकाणी ही हालचाल होते त्या ठिकाणापासून सर्व दिशेने म्हणजे भूकवचाच्या दिशेने आणि तसंच अंतर्गत भागात भूकंप लहरी ज्या आहेत ह्या पसरतात. या लहरी 3 प्रकारच्या असतात. या भूकंप लहरीच्या अभ्यासातून आपणाला पृथ्वी अंतरंगाविषयी भाष्य करता येतं. त्याचा जो काही वेग आहे, त्याचा जो काही अभ्यास आहे किंवा त्याची जी काही नोंद आहे ही भूकंप यंत्रावर होत असते. तरी या लहरी 3 प्रकारच्या असतात. पहिला जो काही प्रकार आहे तो त्याला पी वेव्ह असं म्हणतात किंवा प्राथमिक लहरी. प्राथमिक या ज्या काही लहरी आहेत या लहरी म्हणजे लवचिक किंवा मृदू भाग असेल तर त्याचा वेग हा कमी असतो, पण भूकवचाचा भाग ज्या ठिकाणी जास्त कठीण असेल त्या भागामध्ये या लहरी जास्त वेगाने प्रवास करतात. सर्वसाधारणपणे या लहरीचा जो काही वेग असतो तो वेग दर सेकंदाला 5 ते 14 किलोमीटर पर सेकंद इतका असतो. म्हणजे ज्या ठिकाणी मृदू असं भूकवच असेल त्या ठिकाणी त्या कमी वेगाने प्रवास करतात, पण जिथं कठीण अशा प्रकारचा भूकवच असेल तर त्यातून त्या जास्त वेगाने प्रवास करतात. तर या प्राथमिक लहरी ह्या प्रवास करतात. त्यानंतर दुसऱ्या ज्या काही लहरी आहेत त्या लहरी द्वितीयक लहरी त्यांना म्हणतात, सेकंडरी वेव्हज. द्वितीयक ज्या काही लहरी आहेत या लहरी या जास्त घनतेच्या माध्यमातून प्रवास करतात, पण या लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करत नाही. म्हणजे घनता जितकी वाढते तसा त्यांचा वेग जो असतो हा वाढतो, पण जर माध्यम जर द्रवरूप असेल तर त्या भागातून त्या प्रवास करत नाही. मग विशिष्ट प्रकारच्या भूकंपातून निर्माण होणाऱ्या ज्या काही लहरी आहेत या लहरी भूकंप झाल्यानंतर भूकवचावर ज्या ज्या ठिकाणी भूकंप मापन यंत्र बसवलेले आहेत त्या यंत्रावर त्यांची नोंद होते. म्हणजे भूकंप जरी एका ठिकाणी झाला तरी त्या भूकंपाची नोंद
भूकवचावर म्हणजे भूपृष्ठावर वेगवेगळ्या ठिकाणी त्या भूकंपाची नोंद होत असते. म्हणजे पृथ्वीच्या आपण एका भागावर जरी असलो आणि दुसरा जो काही भाग आहे अपोजिट विरुद्ध जो काही भाग असेल त्या भागामध्ये सुद्धा भूकंपाची नोंद होत असते त्याच्या तीव्रतेनुसार. कारण त्या लहरी सर्व दिशेने जातात आणि मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या लहरींना पोहोचण्यास लागणारा जो काही वेळ असेल त्या वेळेनुसार त्याचा अभ्यास केला जातो आणि त्या अभ्यासातून पृथ्वी अंतरंग कशा प्रकारे बनलेला आहे, त्यामध्ये कशा प्रकारची स्तरांची रचना आहे याविषयीची जी काही माहिती आहे ती या आकृतीमध्ये दर्शवलेली आहे. ही जी काही आकृती आहे या आकृतीमध्ये भूपृष्ठापासून तर पृथ्वी अंतर्गत भागापर्यंतचा भाग हा दर्शवलेला आहे. म्हणजे भूकवचापासून सुरुवात केली 0 किलोमीटर तर पृथ्वीचं जे काही केंद्रक आहे ते केंद्रक 6371 किलोमीटर आहे. तर यामध्ये काय कोणकोणते थर पडतात, तर पहिला जो काही स्तर आहे म्हणजे पहिला भूकवचाचा स्तर, हा भूकवचाचा स्तर सर्वसाधारणपणे पहिला स्तर हा म्हणजे पहिला थर ज्याला भूकवच म्हटलं जातं, तर हा 42 किलोमीटर इतक्या जाडीचा आहे सरासरी वरचा थर. पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे हा पृष्ठभाग म्हणजे सपाट नाही, तर या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर समुद्राचा भाग असतो. समुद्र जिथं आहे तिथं खोलगट भाग आहे आणि ज्या ठिकाणी पर्वतीय भाग आहे त्या भागामध्ये उंचवटे आहे. म्हणजे समजा हिमालय पर्वत असेल तर त्याची उंची जी काही आहे 8848 मीटर इतकी आहे. म्हणजे 8.5 किलोमीटर उंची ही हिमालयाच्या जागेवर आहे. म्हणजे समुद्र सपाटीपासून ही 8.5 किलोमीटर उंचीचा भाग आहे. पण भूकवचावर जर समुद्रात जर पाहिलं तर समुद्रामध्ये सर्वात खोल असणारी जी काही गर्त आहे ही जवळजवळ 8 ते 9 मैल इतकी खोल आहे. म्हणजे 36,000 मीटर इतकी खोली ही या गर्तेच्या ठिकाणी आहे. म्हणजे कवचाचा जो काही भाग आहे हा सारख्या जाडीचा नाही. काही ठिकाणी पर्वतीय भाग असेल, पठारी भाग असेल त्याची जाडी जास्त आहे. समुद्र सपाटीलगतचा जो काही भाग आहे या ठिकाणी जाडी ही कमी आहे. तर पहिला जो काही थर आहे हा थर हा जवळजवळ 42 किलोमीटर जाडीचा आहे. पण त्याचे 2 भाग पडतात. पहिलाच वरचा भूकवचाचा भाग त्याला सियाल म्हटलं जातं. सियालमध्ये कमी घनतेची जी काही द्रव्ये आहेत ही केंद्रित झालेली आहे. कमी घनतेची म्हणजे त्यामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम, सिलिका प्लस ॲल्युमिनियम म्हणून त्याला सियाल असं म्हटलं जातं, की ज्याची घनता ही सरासरी घनता ही 2.9 इतकी आहे. त्यानंतरचा जो थर आहे त्याला सीमा थर म्हणतात, की ज्यामध्ये जास्त सियालपेक्षा जास्त घनतेची द्रव्य आहे. मग सिलिका प्लस मॅग्नेशियम म्हणून त्याला सीमा असं म्हटलं जातं, की ज्याची सरासरी घनता 3.3 इतकी आहे. म्हणजे थोडक्यात भूकवचाचा जो काही भाग आहे वरचा भाग हा सियालपासून तयार झालेला आहे. समुद्राचे जे काही तळ आहेत हे तळ सीमापासून तयार झालेले आहेत. आणि त्यानंतरचा जो काही भाग आहे 42 किलोमीटर नंतरचा जो काही भाग आहे त्याला 42 ते 2900 किलोमीटरपर्यंत
याला प्रावरण म्हटलं जातं. तर प्रावरणाची जी काही प्रावरणाचे 2 थर पडतात. पहिला थर हा बाह्य प्रावरण आहे की जो 200 ते 700 किलोमीटरपर्यंत जाडीचा आहे. दुसरा थर जो आहे 700 ते 2900 किलोमीटर जाडीचा आहे. तर हे थर जे आहेत, म्हणजे आपण सियाल थर विचारात घेतला, सियाल नंतर सीमा थर विचारात घेतला, सीमाच्या नंतर प्रावरण बाह्य प्रावरण विचारात घेतो, बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण. तर हे थर आपण कशाच्या आधारावर पाडलेत? तर हे थर भूकंप लहरी ज्या आहेत, या भूकंप लहरीमध्ये होणारा वेगामध्ये होणारा जो काही बदल आहे, या बदलाच्या आधारावर एक थर संपून दुसरा थर सुरू झालेला आहे असं मानण्यात येतं. भूकंप लहरी ज्या आहेत या भागामध्ये त्यांच्या वेगामध्ये परिवर्तन होतं, म्हणून एक थर संपून दुसरा थर जिथं सुरू होतो याला विलकता असं म्हणतात. तर पहिली जी काही विलकता आहे ही विलकता कॉन्रॅड ह्या तज्ज्ञांनी शोधली, म्हणून त्याचं नाम कॉन्रॅड विलकता देण्यात आलेलं आहे. दुसरी जी काही विलकता आहे ती मोहो या तज्ज्ञांनी शोधलेली आहे, म्हणून या विलकतेला मोहो विलकता असं म्हणतात. तिसरी जी काही विलकता आहे ही 2900 किलोमीटरवरची, हिचा शोध गटेनबर्ग या तज्ज्ञांनी शोध लावलेला आहे, म्हणून त्याचं नाव त्या विलकतेला दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपणाला पृथ्वी अंतरंगामध्ये म्हणजे भूकवचाचा शिलावरणावरचा थर, त्यानंतर प्रावरणाचे 2 भाग, बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण. तर बाह्य प्रावरण जे आहे हे बाह्य प्रावरणाचा जो भाग आहे, या भागामध्ये विविध प्रकारच्या हालचालीचा उगम होतो. पृथ्वी पृष्ठभागावर ज्या हालचालीचा परिणाम होतो त्या हालचालीचा उगम या थरामध्ये होतो. म्हणजे ज्या शीघ्र हालचाली आहेत त्यामध्ये भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, त्याची निर्मिती या बाह्य प्रावरणामध्ये होते आणि त्या हालचालीचा परिणाम भूकवचावर होतो. शीघ्र हालचाली घडतात, विविध प्रकारचे बदल भूपृष्ठावर होतात. आंतरप्रावरण जे आहे, आंतरप्रावरणामध्ये घनता ही वाढत जाते, तापमान वाढत जातं, दाब वाढत जातो. त्यानंतरचा जो थर आहे तो बाह्यगाभ्याचा आहे. बाह्यगाभ्यामध्ये घनता ही वाढत जाते, तापमान वाढत जातं आणि हा जो भाग आहे, हा भाग बाह्यगाभ्याचा हा द्रवरूप स्थितीमध्ये असावा अशा प्रकारचं तज्ज्ञांचं मत आहे. या भागामध्ये जास्त घनता, तापमान, दाब यामुळं हा द्रवरूप स्थितीमध्ये असावा आणि द्रवरूप स्थितीमध्ये जरी असला तरी सुद्धा तो जे काही गुणधर्म दर्शवतो, म्हणजे द्रवरूप म्हणजे एकदम पाण्यासारखा द्रवरूप नाही, पण अतिशय घट्ट अशा प्रकारचा जो काही द्रव आहे त्या द्रवरूप स्थितीमध्ये बाह्यगाभा असावा असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो आंतरगाभाची की ज्याची घनता 12.3 ते 13.3 आहे. याच्यामध्ये अतिशय जड अशा प्रकारच्या वजनाची जी काही मूलद्रव्ये आहेत की ज्यामध्ये निकेल आणि फेरस ही जड अशा वजनाची मूलद्रव्यापासून हा बनलेला आहे. या अंतर्गाभ्यावर प्रचंड प्रमाणात असणारा जो काही दाब आहे, हा दाब या गाभ्यावर पडतो. तर या दाबाचा जो काही परिणाम आहे, या दाबामुळं आंतरभागात जड अशी मूलद्रव्ये जी आहे ती केंद्रित झालेली आहे.
तर अशा प्रकारे पृथ्वीचं जे काही अंतरंग आहे हे अंतरंग विविध प्रकारच्या थरापासून तयार झालेलं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंतर्भागापर्यंत जसजसं आपण जातो तसतसं तापमानात वाढ होते, घनतेमध्ये वाढ होते, अंतर्भागात दाबामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते आणि त्याचाच जो काही परिणाम आहे तो परिणाम आपणाला भूपृष्ठावर वेगवेगळ्या हालचालीच्या स्वरूपात पाहावयास मिळतो. ठीक आहे.